श्री स्वामी समर्थ. 6 जून 2025 त्या दिवशी निर्जला एकादशी. निर्जला एकादशी खूप महत्त्वाची आहे. 24 एकादशी वर्षभरामध्ये असतात, त्यातली ही एकादशी खूप महत्त्वाची आहे. हिचा उपास जरी आपण केला तर 23 एकादशीचं आपल्याला फळ भेटतंच. त्या दिवशी आपल्याला काय करायचं? त्या दिवशी आपल्याला शक्य असेल, आपण बिना पाणी पिता उपास धरू शकत नाही. त्यामुळे शक्य असेल सकाळी उठलात की तुम्ही ब्रश वगैरे ते करता, पण गुळणा वगैरे करता, पण पाणी पिऊ नका त्या दिवशी. कमीत कमी तुमची पूजा रोजची आपण सकाळची जी नित्य पूजा करतो, स्वामींच्या 11 माळा करतो, तारक मंत्र, जे काही तुम्ही नित्यसेवा जी करता रोजची, ती पूजा पण तुम्ही पाणी पिऊ नका. जरी 1-1.5 तास तुम्ही जरी पाणी पिला नाही तरी तुमचा उपवास धरला जाईल. कारण की आपण उठल्या पहिले पाणी पितो ते पिऊ नका. निर्जला एकादशी म्हणून धरली जाईल. जे पूर्ण दिवस उपवास धरतात ते तर खूपच छान आहे, पण बिना पाणी पिता उपवास धरणं तेवढं कठीणच आहे. त्यामुळे तुम्ही 1-2 तास जरी पाणी पिता राहिला तरी तुमचा उपवास कुठे ना कुठे ग्राह्य धरला जाईल. त्या दिवशी आपल्याला काहीतरी उपाय करायचे. निर्जला एकादशी म्हणजे विष्णू भगवानांना समर्पित असते. विष्णू भगवानची त्या दिवशी आपल्याला सेवा करायची. त्या दिवशी कमीत कमी तुम्ही 1 माळ तरी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जप करा. 1 माळ करा, 11 माळी करा, खूप छान आहे. विष्णू सहस्रनाम वाचा किंवा ऐका. वाचलं तो खूप उत्तम राहील आणि खूप महत्त्व आहे त्याचं. आणि काय करा, एक तुम्ही एक विष्णू सहस्रनाम वाचताय, एक नाव तुम्ही घेताय, एक तर तुम्ही ती विष्णू भगवानाला एक तुळस जरी अर्पण केली तरी खूप छान. असं 1000 तुळस तुमची अर्पण होईल. नाही तुमच्याकडे तुळस भरपूर नाही, ते 1 तुळस घ्या, 1 नाव घ्या आणि ती अर्पण करा. असं तुम्ही 1 तुळशीने जरी केलं उपाय तरी खूप छान आहे. हा उपाय खूप सुंदर आहे, खूप फलदायी राहणार आहे. त्यामुळे हा आपली सेवा खूप मोठी सेवा घडते. त्या दिवशी आपल्याला अजून एक उपाय करायचा. त्या दिवशी आपल्याला काय करायचं, आपल्याला 3 दिवे लावायचे. 3 दिवे कुठे कुठे लावायचे? घीचे दिवे लावायचे. पण तुम्हाला घीचे पंथी घेतली तरी चालेल किंवा कणकेचा दिवा केला तरी चालेल. तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करा. पंथी घ्या. आपल्या तुळशीजवळ घीचा दिवा लावायचा. संध्याकाळी लावा, सकाळी लावा, 2 टाईम लावला तरी चालेल. सोबत आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर घीचा दिवा लावायचा आहे. सकाळ संध्याकाळ 2 टाईम लावला तरी उत्तम राहील, खूप छान राहील. आणि एक दिवा तुम्हाला पिंपळ झाडाखाली लावायचा. तुमच्या घराच्या जवळपास मंदिर असेल आणि मंदिरात पिंपळ झाड असेल, तुम्ही तिथे जाऊन सुद्धा घीचा दिवा लावला तरी उत्तम राहील. किंवा तुमच्या कुठेही जवळपास पिंपळ झाड असेल तुम्ही तिथे घीचा दिवा संध्याकाळी सकाळी लावला तरी चालेल. हा उपाय करून बघा, खूप छान फलदायी राहील. विष्णू भगवानापर्यंत आपली सेवा पोहोचेल. पण पिंपळ झाडापाशी जेव्हा दिवा लावसाल तिथे बसून तुम्ही कमीत कमी 11 वेळा तरी ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र जप करा. 1 माळ केली तरी चालेल किंवा 11 वेळा तरी म्हणा. आणि आपल्याला त्याचे चांगले अनुभव भेटतात. पण भगवंताजवळ आपली सेवा पोहोचणार आहे. त्यामुळे ही सेवा करा, की छोटी सेवा पण नक्की करा, चांगले फळ भेटतील. श्री स्वामी समर्थ.